दक्षिण मुंबईने एका गलीच्या नेत्याला दिल्लीला पाठवण्याचं काम केलं। आणि महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार ज्यांच्या प्रचाराच्या आज कार्यकर्त्यांना सगळ्यांचं मनोमिलन व्हायला पाहिजे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला सुरुवात केली पाहिजे, गली गलीमध्ये गेलं पाहिजे, म्हणून ज्यांच्या प्रचारानिमित्त आपण उपस्थित आहोत असे सन्माननीय अरविंद सावंत साहेब, मंत्रिमंडळातले माझे त्यावेळचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय सुभाष देसाई साहेब, सन्माननीय आमदार अमित पटेलजी, रुपये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार भाई जगतापजी, आदरणीय मी काल पण म्हटलं आम्ही तिघी चौघी जण तर कालपासून एकत्रच चाललेलो आहे। मी असेल, राखीताई असेल, प्रीती मेनन असेल, श्रद्धाताई असेल आणि काल पण होतो आणि आज पण आम्ही तिघी जण एकत्र आलेलो आहे। पण आज आमच्यामध्ये किशोरीताई पण आलेले आहेत। मी या ठिकाणी मंचकावरती आमचे काका मधु अण्णा चव्हाण साहेब यांचं पण मनापासून स्वागत करते। निजामबाई आहेत मंचकावरती, भवरसिंगजी आहेत, दगडू सकपाळ साहेब यांच्याशी आमचा जुना स्नेह आहे। सॉरी मी यांचं नाव राहून गेलं, अजय चौधरी साहेब आमचे सहकारी विधिमंडळातले, जिल्ह्याचे अध्यक्ष बावकरजी, जावेद जुनेजाजी, दरेकरजी, जामसुदकरजी, नेरकरजी, मंचकावर उपस्थित सर्व आदरणीय नेते मंडळी, समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधू, मला माहिती आहे की अरविंद साहेबांनी सांगितलंय की सगळ्यांनी 5-5 मिनिटं बोला। ती गोष्ट मी लक्षात ठेवूनच बोलणार आहे आणि मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की मी वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसची अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेली नाहीये, अरविंद सावंत यांची भगिनी म्हणून मी या ठिकाणी आलेली। कारण अरविंद सावंत साहेबांबरोबर काम करण्याचा मला दांडगा अनुभव आहे। जेव्हा माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती तेव्हा मला आठवत होतं की ते एका युनियन चालवत होते, FTNL BSNLच्या युनियनमध्ये काम करत होते। मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही नेहमी म्हणतो की गल्लीचा नेता दिल्लीपर्यंत जात नाही, पण मला अभिमान आहे की दक्षिण मुंबईने एका गल्लीच्या नेत्याला दिल्लीला पाठवण्याचं काम केलं। एकदा आणखी ज्ञान जोरदार घ्या, या जोरदार, अरविंद सावंत मागे बढो, आपल्या खासदारांनी आपलं नाव मोठं करण्याचं म्हणजे काम केलेलं आहे। मला अभिमान आहे संसदेमध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, कुठलंही बिल असेल, कुठलीही चर्चा असेल तर मला अभिमान या गोष्टीचा आहे की अरविंद साहेबांनी भाषण करून त्या ठिकाणी त्या विषयाला न्याय देण्याचं काम केलं। फक्त जाऊन तिथे बसण्याला आणि गर्दी करण्याचं काम नाही केलं आमच्या खासदारांनी साहेबांनी। नाहीतर आम्ही बघितले आमचे खासदार काल ज्यांच्या माहिती आमच्या जिल्ह्यामधले खासदार ते कधी बोलायचे नाही, पण अरविंद साहेबांना आम्ही बघितलं की सातत्याने ते बोलायचे। साहेब तुमची बिलवरची भाषणं आहेत ना आम्ही ऐकली। मला या गोष्टीसाठी मी यासाठी सांगते की मध्यमवर्गीय एरियापासून उच्चभू एरियापर्यंत हा मतदारसंघ आहे। म्हणजे शिवडी असेल, काळा चौकी असेल, वरळी असेल आणि मलबार हिल असेल, या एरियाला किती मोठा वेगळा इतिहास आहे, वेगळा भौगोलिक परिसर आहे, पण या सगळ्या ठिकाणी एका माणसाचं कौतुक आहे आणि म्हणूनच समोरच्याला धरती बसलेली आहे की अरविंद सावंत साहेब पुढे उभे आहेत, आता उभे कर कोणी द्यायचं, तुम्ही द्यायचं का आम्ही द्यायचं का दुसऱ्याचं द्यायचं आहे ना? आहे की नाही? भाडुत्री तर झाला रे, भाडुत्री नाही येणार आहे, इकडून तिकडून करून सगळं चाललेलं आहे। भाजपाने एवढे सर्वे केले, तुम्हाला तर माहिती आहे, रोज सर्वे, एवढे सर्वे केले तरी अरविंद साहेब तुमच्या समोर त्यांना उमेदवार मिळत नाही, ही सगळ्यात मोठी जीत आहे शिवसेनेची। बिलकुल, आणि त्या शिवसेनेच्या आवाज बरोबर दुसरा आवाज आमच्या काँग्रेसचा पण आहे, राष्ट्रवादीचा पण, आम आदमी पार्टीचा पण आहे, समाजवादीचा, महाविकास आघाडीचा। त्यामुळे आपण ही लढाई जिंकणार याच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही दुमत नाही। येणाऱ्या काळामध्ये आज भाषण करायला खरी संधी नाही, पण मला माहिती आहे मला पत्रकार काय विचार
पण दुर्दैवाने आज त्याला राजकारणाला परिभाषा बदलली. आज राजकारणाला महाराष्ट्राच्या इतक्या पुरोगामत्वाला प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आज आपल्याला बिलकुल मी भाईच्या मताशी सहमत आहे. संविधानासाठी लोकशाहीसाठी लढायचं आहे, पण त्याचबरोबर या गद्दारांना पण गाडायचंय. गद्दारांविरुद्ध इमानदाराची लढाई आणि सत्य आणि असत्य ज्या ज्या वेळेला समोर येतात तेव्हा माहितीये कोण जिंकतं. सत्य. कोण जिंकतं. सत्य. कोण जिंकतं. सत्य. आवाज मजबूतीने ठेवा. सत्यामध्ये आहोत आपण चोरी केलेली नाही. ज्यांनी चोरी केली त्यांना बाहेर काढायचं ना आपण हिमतीने उभं राहायचं. हे मला साहेबांना सांगायचं. जोरदार बोललं गेलं पाहिजे. आमचा उमेदवार सुशिक्षित आहे, आमचा उमेदवार सुसंस्कृत आहे, आमचा उमेदवार भाषण करतो, सर्व भाषेमध्ये बोलतो, संसदेमध्ये आपले प्रश्न मांडतो. अभ्युदयनगरचे प्रश्न तर खूप वेगळे आहेत. सचिन भाऊ काय उल्लेख केले, काही इतर लोकांनी उल्लेख केले, पण मी सांगते तुम्हाला येणाऱ्या काळात अरविंद सावंत साहेब तुम्हाला एक विनंती आहे माझी. पहिला विकासाची सुरुवात आणि कामाची सुरुवात आपल्याला हिंदूनच करायची. हे आपण आज ठिकाणी सांगायचं. कारण येणाऱ्या काळात 4 महिन्यांनी सरकार पण आपलंच येणार. आज लोकांमध्ये गेलं तर लोकांना महागाईने परेशान आहे. आज लोक बेरोजगारीने परेशान आहे. महिलांच्या बाबतीत तर मला काही सांगायची गरज नाही. ज्या महामहिम राष्ट्रपतीला बनवलं मला माहितीये, त्या महामहिम राष्ट्रपतीला संसदेच्या ज्या वेळेला नवीन संसद निर्माण झाली उद्घाटनाला बोलवलं नाही. भारतरत्न द्यायला गेले त्यावेळेला त्यांना खुर्चीवर बसवलं नाही. मंदिरात केलं तेव्हा त्यांना मंदिरात घेतलं नाही. मी या ठिकाणावरून त्यांच्या मानसिकतेचा त्या ठिकाणी निषेध करू इच्छिते. RSS आणि भाजपच्या मानसिकता आहे. माझं तर म्हणणं आहे की महिलांनी एकजुटीने पुढे आलं पाहिजे, यांच्या विरोध मतदान केलं पाहिजे. का नाही केलं पाहिजे सांगा मला. ज्या मुली राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये स्पर्धा जिंकल्या त्यांच्यावरती अत्याचार झाल्या, बिचारा येऊन भांडत होत्या, पण कोणी त्यांच्यावरती कारवाई सुद्धा केली नाही. ब्रिजभूषण सिंग वरती काय झालं, मणिपूरची घटना काय झाली, बीड मधली घटना. आता तर नवीन नवीन एक तयार झालेले आहेत. जरा काय झालं की 2 पोरं येतात आणि भाषण करतात. म्हणजे मला तर वाटतं आता बरं झालं उभे राहिले, पण आपले नितेश भाऊंना मला सल्ला द्यायचा होता. म्हणजे मी त्यांना सल्ला पण दिला होता की प्रत्येक गोष्टीमध्ये बोललं पाहिजे, हे काही जरुरी नाही. म्हणजे आता असं झालेलं आहे की राजकारण किती खालच्या स्तराला आले. भाषणामधून शिव्या देणं, भाषणामधून एकमेका अरे टीका करताना सुद्धा सुसंस्कृतपणे टीका करण्याची आपली परंपरा आहे. आपलं वैचारिक लढाई आहे. पण मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की दुर्दैवाने आम्ही ज्या वेळेला ह्या गोष्टी बघतो त्यावेळी आम्हाला जाणीव होते की आता जरूरत आलेली आहे सगळ्यांनी एकत्र येण्याची. का निर्माण झाली महाविकास आघाडी, का झाली इंडिया अलायन्स निर्माण? यासाठी निर्माण झाली की हे युद्ध मोठं आहे, हे युद्ध राष्ट्रासाठी आहे, हे युद्ध एकतेसाठी आणि हे युद्ध आमच्या सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी. अरविंद सावंत साहेब काल आम्ही भेट लावली. आमच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये आम्ही काल भेट लावली. श्रद्धाताईंना माहितीये, त्या भाषणाला होत्या काल. मी म्हटलं धारावीतून पहिला नंबर द्यायचा लीड की सायल कोळीवाड्यामधून द्यायचा की चेंबूर मधून द्यायचा की त्या ठिकाणी अणुशक्ती नगर मध्ये द्यायचा. इथं पत्तेच लावा. शिवडीमधून अजय चौधरी साहेब तुम्ही देणार की मुंबई मधून अमित पटेल साहेब तुम्ही देणार? आम्ही देणार की वरळीमधून आदित्य साहेब देणार की खुलेगावमधून कोण देणार? भायखळ्यामधून तुम्ही देणार का मलबार कोण देणार? बघा आता ही चढाओढ आहे. आम्ही तर चालणार, आम्ही मुंबईच्या जरी अध्यक्ष असलो तरी आमची इच्छा आहे की आमचा जिल्हा 1 नंबरने जिंकावा. तुम्ही पण प्रयत्न करा की तुमचा जिल्हा 1 नंबरने जिंकावा. ही चढाओढ झाली पाहिजे. बघत राहू अमित भाई दगड़ू सप्पाजी ने चैलेंज किया है. दगड़ू सप्पाने चॅलेंज केलं, अमित भाईने पण चॅलेंज केलेलं. धन्यवाद. अरविंद सावंत साहेब तुम्ही अशा मताधिक्याने निवडून याल आणि ज्या वेळेला जाल पहिला प्रश्न अपेक्षा करते इथून सुरुवात झाली मीटिंग अभ्युदयनगरचा उचला. कारण मला माहिती आहे इथे कोणाची नजर आहे, मला माहिती आहे कोणाची नजर आहे. ज्याची आमच्यावर नजर आहे त्यांची अभ्युदयनगरवर पण नजर आहे. आम्हाला माहिती आहे ना कोणाची नजर आहे. बरोबर माणसाला तुम्ही त्या मंचावर उभं केलंय. आमच्यावर ज्याची नजर आहे आम्हाला देशोधडीला
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.